गाजर जवळपास 25 रुपये किलो. कालचे बी भाव जवळपास 25 रुपये किलो होते गाजरचे चिल्लर मध्ये. ठोकमध्ये बघू आता समोर जाऊन आपण. भाऊ भरीत वांगे का भाव विकत आहो? भरीत काका चवडीच्या शेंगा का भाव? जे बी होलसेल रेट आहे मार्केट मधले सगळे देणार आहे किराण्याच्या आजच्या व्हिडिओ मध्ये. बघून घ्या आजच्या व्हिडिओ मध्ये. दुकान बघा प्रशांत भाऊ. प्रशांत भाऊ आलू कोणता आहे? खंडवा. काय भाव चालू आहे? मिरच्या विचारू आपण प्रदीप भाऊला. का म्हणते का भाव म्हणजे मिरच्या मेथी वाले पनीर वाले नमस्कार मित्रांनो, बघा मी बोललो होतो तुम्हाला आज मार्केटमध्ये आलेलो आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या गजानन महाराज जयंती आहे. त्याच्यामुळे जवळपास सांबार, मिरची आणि वांग्यामध्ये तेजी आलेली आहे. हे तिन्ही गोष्टीमध्ये थोडी तेजी आलेली आहे. उद्या याच्यापेक्षा बी तेज राहू शकते. चला बघू मग पटापट याचे रेट काय चालू आहे तर काय नाही तर बघू पटापट अंदर जाऊन. चला बघ मित्रांनो, चला आता आपण एसके कंपनीत आलो मित्रांनो. बघा भाऊकड पालक वगैरे आहे. पालक आहे, गाजर आहे, बढिया गाजर चांगली येऊन राहिले आता मार्केटले. पालक मेथी सांभारत आहेच, मेथी सांभारत आहेत त्यांच्याकडे. आणि वाटाणा बी काय भाव का विचारू भाऊ? 25 रुपये किलो. वाटाणा 25 रुपये. पत्ता गोबी 10 रुपये किलो. फुलगोबी 30 रुपये किलो. फुलगोबी 30 रुपये किलो कबत आहे. फुलगोबीचे रेट ठीकठाक आहे. पत्ता गोबीचे रेट 10 रुपये डाऊन झालेले आहे. पत्ता गोबी कालच्या पेक्षा 10 रुपये डाऊन झालेली आहे. पत्ता गोबीचा माल भरपूर आल्यामुळे. बघा गाजर दादा, गाजर 25 रुपये. गाजर बी 25 आहे ना. चला गाजर जवळपास 25 रुपये किलो. कालचे बी भाव जवळपास 25 रुपये किलो होते गाजरचे चिल्लर मध्ये. ठोकमध्ये बघू आता समोर जाऊन आपण. ठोकमध्ये काय रेट चालू आहे तर चला दाखवतो. ठोकचे बी रेट सांगतो तुम्हाला. गाजरचे और वाटाण्याचे भाऊ त्यामध्ये चिल्लर मध्ये तर 25 रुपये खपूनच राहिलेला आहे. चला मग चला आपण ताज कंपनीत आलो आपण. काल आमचे भाऊ दिसून नव्हते राहिले. काल मार्केट थंड आहे. वाटाणा काय भाव खपत आहे आज? वाटाणा 20 रुपये काटे पे. काटे में 20 रुपये किलो कट्टे के रेट. आणि चिल्लर मध्ये 25 बरोबर आहे ना. आणि गाजर गाजर कल की 15 रुपये किलो. कल की आज माल आया नहीं. 18 रुपये किलो. कल मिर्ची आएंगी ना. कल मिर्ची आएंगी ना. कल मिर्ची का मार्केट अच्छा बिकेगा बस, क्योंकि कल गजानन महाराज का वो क्या बोलते प्रकट दिन है. कल खाना रहता और उसमें मिर्ची का ठेसा रहता. हाँ तो उसमें मिर्ची कल अच्छा रेट जा सकता है. आग लेके रखने पूर्ति भी. हाँ मिर्ची लेके रखने को पूर्ति. ठीक है ना. फक्त 2 रुपये किलो गजानन महाराजांसाठी. हे गजानन महाराज की जय. काय किलो आहे? सांगा मला भाव सांगा तुम्ही काय पाहिजे तुम्हाला. चला काटेरी वांगे सांगा. वांगे 20 रुपये किलो. आणि ते साधे वांगे घेऊन राहिले ते आपले हिरवे हिरवे ते बी 20 रुपये आहे का? 20 रुपये. काका ढेमचा आले म्हणजे ढेमचा 60 रुपये किलो. ढेमचा 60 रुपये आहे का? ढेमचा 60 रुपये किलो आहे ते बघा. मिरची वाढली का? मिरची 60 रुपये किलो, 50 रुपये किलो. हो का बाबू बघा मित्रांनो, मी किराणा मार्केट किराण्याची दुकान आहे आपलीवाली. तर आपण किराण्याचे रेट देऊ आजच्या व्हिडिओ मध्ये. आपण किराण्याचे रेट देणार आहे. किराणा घ्यायला गेलो होतो मी, तर किराण्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. किराण्याचे जे बी होलसेल रेट आहे मार्केट मधले सगळे देणार आहे किराण्याचे आजच्या व्हिडिओ मध्ये. बघून घ्या आजच्या व्हिडिओ मध्ये. शेवटी सांगणार आहे. आणि आज भाजी एक घेऊन ठेवायला परवडते, कारण हे भाजी उद्याच्या दिवशी महाग होऊ शकते. आणि उद्या जवळपास सगळ्याच भाज्या महाग होऊ शकते. एवढे बघू आता काय म्हणते तर सांबार, मिरची वगैरे बघू आता उद्याची काय भाव राहणार तर सांगतो तुम्हाला. कोणती भाजी घेऊन घ्यायला वाटते तर चला बघा. आलू घ्यासाठी आलो मित्रांनो. किती मस्त आलू आहे बघा. प्रशांत भाऊचा आपला नेहमीचं दुकान बघा. प्रशांत भाऊ आलू कोणता आहे? आलू खंडवा काय भाव चालू आहे? 2000 रुपये क्विंटल. पोत्यात 1700 रुपये क्विंटल. पोत्यात 1700 आहे आणि चिल्लर मध्ये 2000. आणि हे लसण हिमाचल प्रदेशचा आहे. हिमाचल प्रदेशवाला 60 रुपये किलो. 160 रुपये किलो चिल्लर मध्ये आहे ना. ठोक मध्ये 10-20 रुपयाचा फरक आहे. पण तरी पण हे लवकर हे होते ना. नवीन लसण आहे ना. चांगला खाली चांगला. वजन तुटते त्याचं वाला जास्त घेऊन ठेवला आता. वजन काही सांबार 30 रुपये किलो. मिरची नाही आली का? मिरची 50 मिरची खपली भाऊ. चला बघू अजून समोर जाऊ. काही नवीन पोझिशन असेल तर बघू आता. टमाट्याचं काही माहोल आहे का? टमाट्याचा काही माहोल आहे? नाही काही नाही. 10 रुपये किलो आहे टमाटे. 10 रुपये किलो आहे का? टमाट्यात माहोल बनणार नाही सध्या असं वाटत आहे मला.
बघा 10-20 रुपये आजपासूनच मिरची मध्ये तेजी झालेली आहे. उद्या अजून 10 रुपये तेज होऊ शकते. तर मिरची आज घेऊन घ्या, ठेवायला परवडते तुम्हाला लोकांना. मिरची, सांबार आणि मोठेवाले भरीतचे वांगे. उद्या तेव्हार असल्यामुळे हे वस्तू घेऊन ठेवायला परवडते. लॉस मध्ये नाही जाणार आज. बघून घे जा काय म्हटलं मी इथं. भेंडी बढी आहे मित्रांनो. भेंडीचे भाव विचारू आपण काय म्हणते पोझिशन. तर भेंडीचे 50 ते 40 है वो. भेंडी 50-40 है ना. हो 50-40. चलो भाई साहब, टमाटे 10 रुपए किलो है सुपर. समार है, दिखने में सुपर दिखते ना भैया. ये स्टोर नहीं होता ना, लेकिन क्या करेंगे, स्टोर नहीं होता ना माल ये. चलो भाई साहब 10 रुपये किलो आहे बोलते टमाटर. एवढे चांगले टमाटर 10 रुपये किलो आहे मित्रांनो. बघून घ्या. चला गौतम कंपनी जाऊ आपण मित्रांनो. बघा पालक दिसून राहिले मला. पालक वगैरे विचारू भाऊ संदीप भाऊला. भरीतचे वांगे बी आहे, पत्ता गोबी पण आहे. भरीत वांगे कॅरेटचे विचारू पन्नीचे रेट का भरीत वांग्याचे आणि पत्ता गोबीचे बी. संदीप भाऊ जय भीम. पहिले पत्ता गोबी का भाव म्हणजे 10 रुपये किलो. 20 किलो आहे पन्नी आहे ना. 20 किलोची. आणि हे भरीत वांगे महाग आहे आज महाग आहे ना. उद्या गजानन का भाव कापून राहिले. आज 20 रुपये किलो. 20 रुपये किलो कापून राहिले ना मित्रांनो. बघा तुम्हाला सांगितलं होतं प्रगट दिनमुळे भाव वाढणार आहे. भरीत वांगे हे जे 10 रुपये किलो होते ते आज 20 रुपये किलो कापून राहिले. बघा उद्या अजून उद्या भेटणार बी नाही आहे की नाही. बरोबर नाही भाऊ. भरीत वांगे का भाव विकत आहो. भरीत 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. फक्त 20 रुपये किलो. ते आता 20 लावले. गजानन मारचा दिवस आहे. हा गजानन महाराजचा दिवस उद्या. चला आपण भारत कंपनी जाऊ. टमाटे आले होते भाऊ का. टमाटे विचारू भाऊला. टमाट्याचे कॅरेटचे विचारू. चिल्लरचे रेट तर आपण बघितले 10 रुपये किलो खपू राहिले. कॅरेट का भाव खपू राहिले विचारू भाऊ. कॅरेट का भाव खपत आहे. 200 बिक रहे क्या. 10 रुपये किलो चिल्लर में बिक रहा. कैरेट में 200 रुपये बंदे. बगुन क्या मित्र भारत कंपनी. क्या बोलते भैया. बढ़िया. कल दिखेंगे अपन. कल मिर्ची आ रही कि नहीं. कल मिर्ची महंगी जा सकती है, चान्सेस है. चला बिरसा कंपनी आलो आपण. बघून घ्या. चना आहे भाऊकड. चना काय भाव खपत आहे. आता चना येऊन राहिला. गावरान चना लोकलचा चना आहे. राजभाऊ चना काय भाव खपत आहे आज. 20 रुपये किलो खपत आहे ना. आज कोणते काही वाढले का. कोणत्या भाजीचे भाव वाढले का आज. सारखेच आहे. सांबार वाढला का आहे ना. सांबार वाढला ना थोडस. बघा मित्रांनो एक भाजी आहे त्याला आजही भाव भेटून राहिला. चांगला भाव भेटत आहे. सांगतो तुम्हाला समोर सांगतो तुम्हाला. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. काका चवडीच्या शेंगा काय भाव. 60 रुपये किलो. 60 रुपये किलो आहे का. काय कमी नाही. मग माल घ्यासाठी आलो होतो मी इकडे किराणा मार्केट मध्ये. गहू का गहू 2 कट्टे. गहू 2 कट्टे आहे. आणि आपला अजून कोणता कट्टा घेतला मी. अजून आहे ना नूर चावलचा कट्टा आहे. ममता मार्केटिंग. बघून घ्या मित्रांनो. भाऊ साखर काय चालू आहे आता. साखर 2120 रुपये. 2120 रुपये चालू आहे. जाडी साखर आहे का यम. जाडी यम. आणि हे बापना बेसन. बापना बेसन 790. 790. जयश्री सुपर. जयश्री सुपर. गहू आहे ना. हो गहू. हा चला उच्च गहू आहे मित्रांनो. आपला तेव्हा NLG पारसवाला. LNG पारसवाला गहू. मित्रांनो साखर मध्ये जवळपास 50 रुपये तेजी आलेलीच आहे. बघून घ्यायचा. मार्केट अजून वाढणारच आहे. आणि वाढणार नाही साखर अजून. चला मग मित्रांनो कसं आहे आपण भाजीच्या रेट सोबत आता किराणाचे रेट बी देणं चालू केले ठोक मध्ये. चिल्लर जर तुम्हाला सांगत असेल तर कमेंट करा मला चिल्लर मध्ये. आणि हे आता मिक्स मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला. जास्तीत जास्त लाईक करा. मला वाटेल का बाई आपला हे व्हिडिओ तुम्हाला सांगायला पाहिजे. किराण्याचे रेट बी सांगायला पाहिजे. तर बघून घ्या मग मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक जरूर करा. आणि चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आपला चॅनल. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आता किराणाची रेट पण देणं चालू करणार आहे मी. तसं मार्केटला जावंच लागते. 1 दिवस आड 2 दिवस आड मला मार्केटला जावंच लागते किराणा. चला मग मित्रांनो जास्त काय बोलणार नाही. भेटू उद्या रविवार आहे. रविवारी तर तुम्हाला माहिती आहे गर्दी असते. बघू उद्या रविवारी लवकर जाऊ थोडं मंडीत. ठीक आहे मित्रांनो. फिर जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.